बोलायला उशीर झाला पंकजाताई, फार उशिरा बोलल्या. हत्ती गेला आणि शेपटासाठी काय बोलतो. अगोदर आपल्या मराठीमध्ये म्हणे हत्ती गेला आणि शिपूट राहिला, तसं शेपटाच्या वेळेस बोलून काय उपयोग आहे. पंकजाताईंचं हे स्टेटमेंट अगोदर पाहिजे होतं. पंकजाताई अगोदर संतोष देशमुखच्या घरी भेटायला जायला पाहिजे. संतोष देशमुख कोण आहे? त्यांचा लोकसभेतला एजंट आहे आणि ते गाव जे आहे ते मराठा बहुल गाव आहे. मराठा बहुल गावामध्ये एजंट होणं सुद्धा कालच्या लोकसभेला म्हणजे पाप झालं होतं. इतकी डेंजर परिस्थिती होती. आणि संतोष हांगेंनी सांगितल्याच्या नंतर 300 लोकांना बोलावून घेऊन पंकजाताईंचा सत्कार केला संतोषनी. संतोष एका बूथवरती एजंट होता आणि धनंजय एका बूथवरती एजंट. बूथ एजंट काय किमतीचा असतो हे तुम्हाला माहिती आहे ना राजीवजी? सांगा ना. तिथं जर आमचा माणूस नसेल तर दफा बोगस अख्खं बूथ मारलं जाईल आणि आपल्या विरोधात त्या बूथवर थांबलाय ना संतोष. मग तुम्ही, माझं म्हणणं काय होतं की आता तुम्ही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल बोलताय, तुम्ही त्याला घ्यायलाच होतं का नको होतं, मग तो त्यांचा प्रश्न आहे. आमच्या पक्षाचा कुठं प्रश्न आहे? ते अजितदादांचा, तटकरे साहेबांचा आणि पटेल साहेबांचा त्यांचा प्रश्न होता, तो स्वीकारायचा का नाही. कारण घटना 9 तारखेला घडली होती आणि 14 तारखेलाच हे होतं, मंत्रिमंडळ विस्तार होता. मग 14 तारखेला, मग 14 तारखेला घ्यायचं का नको हा कोणाचा विषय? त्याच्यात भारतीय जनता पार्टीचा विषयच येत नाही. त्याच्यामध्ये विषय कोणाचा येतो? अजितदादा, प्रफुल्लभाई, सुनील तटकरे साहेब, त्याच्यानंतर आता भुजबळ साहेबांना त्यांना टाळायचंच होतं म्हणून बहुतेक भुजबळ साहेबांना त्यांनी बोलावलंच नसेल असं मला वाटतं. कारण भुजबळ साहेबांचाच पत्ता कट झाला. त्याच्यामुळं भुजबळ साहेब नाही, पण ह्या 2-3 लीडर जे आहेत ते यांनी तो विचार करायला पाहिजे होता. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, आमचा नाही. माझं म्हणणं एक, पंकजाताईंच्याबद्दलची माझी आणि त्या कुटुंबियाची नाराजी काय आहे की त्यांनी तिथं जाऊन त्यांना भेटायला पाहिजे होतं. आता सगळं काही झाल्याच्या नंतर मग तुम्ही म्हणताय धनंजयला घ्यायलाच नको होतं. आता का म्हणता? अगोदर म्हणायला पाहिजे होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.